नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 3 नोव्हेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महायुतीला त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसैनिकांनी महाविकास आघाडीला विजयी करावे। प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक। राज्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी आणि महायुतीला त्यांची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य आहे। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि सातारा जावली विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांनी मोठ्या ताकदीने महाविकास आघाडीचे विजयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, निवडणुकीसाठी दिवसरात्र एक करावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा आणि सांगली जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक सातारा येथे रविवारी सकाळी 11 वाजता झाली। त्याप्रसंगी संवाद साधताना प्राध्यापक बानगुडे पाटील बोलत होते। कोरेगावचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे आणि सातारा जावलीचे उमेदवार अमित कदम यावेळी उपस्थित होते। जावलीचे माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, माजी जिल्हा प्रमुख हनुमंतराव चौरे, प्राध्यापक भानुदास कोरडे, उपजिल्हा प्रमुख दत्ताभाऊ नलावडे, दिनेश बर्गे, प्रताप जाधव, कोरेगाव तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे, कोरेगाव शहर प्रमुख अक्षय बर्गे, रमेश बोराडे, संजय नागरे, अर्जुन मोहिते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी शिवसैनिकांच्या दृष्टीने ही निवडणूक कशी महत्त्वाची आहे याबाबत सविस्तर माहिती दिली। प्रत्येक शिवसैनिकाने ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असे समजून काम करावे। प्रत्येक गावात, वाडी वस्तीवर आणि घरोघरी जाऊन महाविकास आघाडीला विजय करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन केले। आमदार शशिकांत शिंदे व अमित कदम यांनी निवडणूक लढवण्यामागील भूमिका स्पष्ट केली। यावेळी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले। कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरेगाव आणि सातारा जावली विधानसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीमध्ये 100% परिवर्तन करण्याचा निर्धार करण्यात आला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलीस ॲक्शन मोडवर 10 जणांचा तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था चोख राहावी आणि गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पाचगणी पोलीस आता ॲक्शन मोडवर आले आहेत। 120 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। 2 जणांना तडीपार करण्यात आले असून मतदान प्रक्रियेच्या 2 दिवसांमध्ये आणखी 10 जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव वाईच्या प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी रविवारी सायंकाळी 6 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली। विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था चोख ठेवली जात असून गावगुंडांवर कारवाई केली जात आहे। कोणत्याही प्रकारचा त्रास होऊन देत असेल तर नागरिकांनी भयभीत न होता थेट पाचगणी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पवार यांनी केले आहे। पोलीस दलाच्या वतीने सकाळी शहरात सशस्त्र संचलन करण्यात आले। स्थानिक पोलिसांसह निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेले सशस्त्र सेना दलाचे 3 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब बालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यापासून संचलनास सुरुवात झाली। महाराष्ट्राच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल आणि सातारा जिल्हा पोलीस अतिशय सतर्क आहे। पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सशस्त्र सेना दलाचे 3 अधिकारी आणि 20 कर्मचारी आणि जिल्हा पोलीस दलाचे 2 अधिकारी 17 कर्मचारी यांच्या वतीनं रूट मार्च करण्यात आलेला आहे, ज्याला की आपण पोलिसांचे शक्ती प्रदर्शन म्हणतो। सर्वसामान्य नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पडून मतदान करावं, निर्भयपणे मतदान करावं हा यामागचा उद्देश आहे। त्याचबरोबर गावगुंडांना देखील काही स्थानिक नागरिकांना कोणाचा काही त्रास असल्यास आपण पोलीस दलाशी तत्काळ संपर्क साधण्यासाठीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना करतो। जवळपास आपण 120 लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे आणि 2 आरोपींना आपण तडीपार केलेला आहे आणि जवळपास आता 10 आरोपींचे इलेक्शनच्या दिवशीचे आणि त्याच्या आदल्या दिवशीचे तडीपार प्रस्ताव माननीय प्रांताधिकारी साहेब यांच्याकडे प्रलंबित आहे। त्यामुळं या आजच्या आपल्या रूट मार्चच्या माध्यमातून मी सर्व पाचगणी परिसरातील नागरिकांना आवाहन करतो, येणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा आपण निसंकोचपणे निर्भयपणे मतदान करावे।
फलटण कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चांच्या नोंदी तपासण्याचे वेळापत्रक जाहीर. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक उमेदवारांच्या लेखा तपासण्याचे वेळापत्रक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी रविवारी सकाळी 10 वाजता जाहीर केले आहे. दिनांक 9 नोव्हेंबर रोजी प्रथम तपासणी, 13 नोव्हेंबर रोजी द्वितीय, तर 17 नोव्हेंबर रोजी तृतीय तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी फलटण मतदारसंघ फलटण विधानसभा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष फलटण येथे दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत होणार आहे. तपासणी एकतर व्यक्तिशः किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत किंवा त्याने यथोचितरित्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत नोंदवही सादर करणे आवश्यक आहे, असेही ढोले यांनी सांगितले. मान तालुक्यातील नरवणे येथे भव्य माडियाळ जातीच्या मेंढराची तोरण स्पर्धा 3 जणांनी पटकावली बक्षिसे. मान तालुक्यातील नरवणे येथे दीपावलीचे औचित्य साधून रविवारी सकाळी 9 वाजता भव्य माडियाळ जातीच्या मेंढराची तोरण स्पर्धा ग्रामस्थ व मेंढपाळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 क्रमांक काढण्यात आले. तसेच तोरणा मारणाऱ्या मेंढपाळ यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. मेंढपाळ तोरण मारण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शिवाजी धोंडीबा जाधव यांना 10,000 रुपये, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या प्रकाश अप्पा करे यांना 7,000 रुपये बक्षीस, तर मोहन शिवाजी जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळवला, त्यांना 5,000 रुपये बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून दादासाहेब करे, साहेब मदने, गुलाब महानवर, किसन शिंगाळे यांनी काम पाहिले. ज्ञानेश्वर काटकर यांनी समालोचन केले. या स्पर्धेमध्ये नरवणे ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.